नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बनवतोय झटपटीत झणझणीत कमी साहित्यात घरच्या घरी बनणारी मिसळ. तर बघूया आपण काय करायचं आहे. तर कुकरमध्ये मटकी घेऊन स्वच्छ धुवून घेतली, हळद टाकून त्याच्या 1-2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे खोबरं कांद्याचं शूट घ्यायचं विसरली. खोबरं आणि कांदा भाजून मिक्सरमध्ये काढून त्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे आणि असा छान मसाला तेलात परतून घ्यायचा. आणि मग त्याच्यामध्ये लाल तिखट, धनेपूड आणि हा मी मिसळ मसाला विकतचाच आणलेला आहे. हे लाल तिखट, धनेपूड आणि इथे हा मिसळ मसाला किंवा तुमच्याकडे जे काही मसाले अवेलेबल असतील त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता कमी. तर इथे मी टाकलेला होता आणि मग त्याच्यामध्ये ना तरी वेगळी वगैरे असं काही नाही केलं, डायरेक्टच मी टाकून दिलं आहे सगळं. आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि छान उकळी येऊ द्यायची. बघू शकता इथं अशी छान उकळी आलेली होती, छान कट पण आलेला होता त्याला, जी आपण तर्री म्हणतो ती. आणि अशी छान प्रकारे झालेली होती मिसळ. आता ह्याच्यामध्ये फक्त वरून कोथिंबीर टाकली, झाली, तयार झाली ही आपली. वेगळा आता काही दोघा-तिघांसाठी बनवायची होती तर आमच्या तिघांसाठीच, त्याच्यामुळे काय आम्ही एकच केलं. अशा तऱ्हेने मिसळ वगैरे ती वेगळी काढू शकता, पण हे घरगुती पद्धतीने घरच्या घरीच आपलं आहे. आता ह्यो खाणार आहे बघा. इकडे बघ खातोय नुसता बोक्यावर झाला चमचमीत नुसतं खायला. लहान पोरांसाठी म्हणून घरच्या घरी उत्तम आहे. जास्त जास्त मसाले देऊ नको त्याला, डायजेस्ट होण्यासाठी बरी आहे. या मिसळ खायला अशा तऱ्हेने मित्रांनो मस्त अशी मिसळ पाव बनवलं. चला आता जास्त बघत नाही आम्ही, खातो पटकन. अण्णा करा चालू. मस्त अशी मिसळ पाव खावा, चालू करा. कशी झाली सांग. मित्रांनो खूपच चांगली झाली मित्रांनो. मित्रांनो या मिसळ पाव खायला. झणझणीत अशी मिसळ पाव आम्ही केलेली आहे, 1 नंबर.